हिवाळा म्हटलं म्हणजे छान सगळं गरमागरम खायची इच्छा तर होतेच. तर अशा वेळी घरच्या घरी एकदम मस्त असं कमी साहित्यांमध्ये सूप तयार करायचं म्हटलं, की अतिशय छान होतं. अगदी चायनीजच्या गाड्यावरती किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ज्या प्रकारे आपल्याला सूप मिळतं, अगदी सोप्या पद्धतीने सेम तशाच प्रकारचं सूप आपण घरी बनवू शकतो. रेसिपी खूप सोपी आहे. अगदी सहज तयार होते. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं मी जे काय घेतलेलं आहे तर ते एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे. तर इथं मी 2 हिरव्या मिरच्या छान अशा बारीक कट करून घेतल्या आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्या. इथे मी गाजर घेतलेलं आहे. ते सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चॉप करून घ्यायचं. सोबतच इथं मी घेतलेली आहे कांद्याची पात आणि खूप सारा पत्ताकोबी. तर हे जे यातले मेन जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, तर ते लसूण, पत्ताकोबी आणि कांद्याची पात आहेत. मिरची आणि गाजर तुम्ही ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल. तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जी मिरची बारीक कट करून घेतलेली होती तर ती टाकून घ्यायची. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा. मिरची यासाठी टाकायची कारण की आपल्याला सूपमध्ये खाताना ती ती अशी तिखटसर वगैरे लागायला नको, म्हणून छान अशी मिरचीला सर्वात आधी परतवून घ्यायची आणि त्यानंतर मग लसूण घालून घ्यायचा. आता हे जे आहेत ना, हे आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे. कच्चे वगैरे असं काहीही ठेवायचं नाही आहे. एक गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला यांना छान असं परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त जाळायचं पण नाही आहे, फक्त परतवून घ्यायचं आहे. तर आता इथं ना तुम्ही बघू शकता छान असं गोल्डन ब्राऊन कलरवरती परतलं की ज्या भाज्या आपण बारीक कट करून घेतलेल्या होत्या, जसं की पत्ताकोबी, गाजर आणि कांद्याची पात, तर हे संपूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता ह्या स्टेजला ना आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत ना, त्या बारीक गॅसवरती फ्राय करायच्या नाही आहेत. त्या आपल्याला हाय फ्लेमवरती फ्राय करायच्या आहेत. कारण की जर आपण त्यांना लो फ्लेमवरती फ्राय केलं ना, तर त्यांना असं थोडंसं पाणी सुटेल आणि मग तशा आपल्याला पाणी सुटू द्यायचं नाही आहे. अगदी हाय फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला ह्या भाज्यांना परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त पण परतवायचं नाही. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये ह्या भाज्या एकदम छान अशा परतल्या जातात. अजिबात सूपमध्ये कडक किंवा नरम कशाच लागत नाही किंवा एकदम चविष्ट अशा लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता मी गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती कमी जास्त असं करत ह्या भाज्या छान अशा परतवून घेते. पण लक्षात ठेवा, भाज्या या कधीही कमी गॅसवरती परतायच्या नाहीत, नाहीतर मग त्या भाज्या नरम पडतील आणि मग त्या भाज्यांची जी टेस्ट आहे तर ती अजिबात चांगली लागणार नाही. तरी ते सतत अशाच प्रकारे हलवत तुम्हीसुद्धा बनवू शकता. फक्त 3 ते 4 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम हाय जेव्हा असेल ना, तेव्हा सतत भाज्या परतायच्या आहे, जेणेकरून भाज्या खाली वगैरे लागायला नको त्यासाठी. तर आता ती इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. भाज्या पण छान परतल्या गेल्या आहेत. पण अजूनही गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती मी हायच ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे सॉस. जर तुम्हाला यापैकी कुठला सॉस आवडत नसेल तर तो स्किप करा. तर इथं मी सगळ्यात आधी टोमॅटो सॉस टाकून घेतला आहे 1 चमचा आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे 1 चमचा शेजवान सॉस. तर यामध्ये ना सोया सॉस आणि शेजवान सॉसचं जे प्रमाण आहे ना, तर ते 1-1 चमचाच घ्या. जर एवढ्या प्रमाणात तुम्ही करत असाल तर, किंवा जास्त प्रमाणात असेल तर जास्त घ्या. कारण की जर सोया सॉस आणि हे जर जास्त टाकलं ना, तर मग त्याची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी मी सोया सॉस जे आहे तर ते 2 चमचे घालून घेतलं आहे आणि शेजवान सॉस फक्त 1 चमचा यामध्ये घालून घेतलं आहे. तर आता हे सॉस टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. नाहीतर मग काय होतं की सॉस जळायला सुरुवात होते आणि मग त्याचा या सूपमध्ये वास येतो. त्यासाठी ना सगळ्यात आधी जेव्हा आपण 30 सेकंद किंवा 40 सेकंद बस यांना परतवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती मी इथं हायच ठेवलेली आहे. अजिबात लो वगैरे करायची नाही. आणि हे जे सूप आहे ना, तर ते खूप जास्त पण असं पातळसर करायचं नाही. त्याची मग अजिबात चव वगैरे लागत नाही. तर एक थोडीशी उकळी आली ना, की त्याला थोडंसं टेस्ट करून बघायचं. तुम्हाला त्यामध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथं ना मी मिठाचा अगदी कमीत कमी वापर केलेला आहे. तर इथं मी टेस्ट करून बघितलं तर मला ना चिली सॉस जे आहे ना, तर त्याची टेस्ट कमी वाटत होती. त्यामुळे मी यामध्ये आणखी 1 चमचा चिली सॉस घालून घेतलेला आहे.
तर असं टेस्ट घेतली ना तर अतिशय छान असं जे आपलं सूप आहे ना तर ते तयार होतं. एकदा तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्याचा अंदाज आला की अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हे तयार होतं. खूप जास्त तिखट नसेल आवडत तर चिली सॉस स्किप करा आणि त्याच्याऐवजी टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉसचा थोडासा जास्त वापर करा. तर इथं अशा प्रकारे ना बघू शकता मस्त आपलं जे सूप आहे ना तर ते अगदी 10 मिनिटामध्ये तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि त्याच्यावरती त्याला जवळपास 4 ते 5 मिनिट आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम हाय होती तर त्याला लगेच उकळी आली आहे. तर आता मी गॅसची फ्लेम कमी करते आणि आपल्याला हे लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट परत छान असं उकळू द्यायचं आहे. आपण यामध्ये ना सगळे सॉस वगैरे घातलेले आहेत त्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ना तर ते थोडंसं अंदाजानेच त्यामध्ये घाला आणि त्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी असते ना तर ती टाकून घ्यायची आहे. तर या स्टेजला कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आहे ना तर ती 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा. अजिबात अशा गुठळ्या वगैरे राहायला नको आणि मग त्यामध्ये ती स्लरी त्यामध्ये टाकून घ्यायची. सुरुवातीला थोडी स्लरी करून टाका म्हणजेच एकदम ओतायची नाही. जसं जसं अंदाज घेत घेत त्यामध्ये टाकायची. तर हे अगदी परफेक्ट अशी होती त्यामुळे मी संपूर्ण त्यामध्ये टाकून घेतली. खूप जास्त स्लरीसुद्धा टाकायची नाही, नाहीतर मग सूपची जी चव आहे ना तर ती अगदीशी पीठ लागेल. अजिबात त्याची टेस्ट वगैरे लागणार नाही. ही स्लरी वगैरे टाकल्यानंतर आपल्याला इथं 3 ते 4 मिनिट ना परत छान असं हे उकळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता मंद गॅसवरती ना एक छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण या स्टेजला त्यामध्ये टाकून घेणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर वगैरे टाकून झाली की जस्ट 1 मिनिट आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपलं तयार आहे मस्त असं झटपट होणारं सूप, जे की सगळेच जण आवडीने घरामध्ये पितील. आणि हिवाळ्यामध्ये ना अशा प्रकारचं जर सूप असेल ना तर खूपच छान वाटतं. चला तर मग मैत्रिणींनो, एकदा माझ्या पद्धतीने अशा प्रकारचं अगदी झटपट तयार होणारं सूप नक्की करून बघा आणि करून झाल्यानंतर कसं बनलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.